आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। कोकण किनारपट्टीसह राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे लातूर नांदेड आणि साताऱ्याला पावसाचा इशारा। सोलापूरसाठी उजनीमधून 15,000 क्युसेक्सना पाणी सोडलं। सोलापूरसह पुणे नगर धाराशिवची चिंता वाढणार। धुळे जिल्ह्यातील 12 लघु प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रत्नागिरी शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होणार। 13 मे पासून अंमलबजावणी। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये केवळ 20% पाणी साठा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधील महत्त्वाकांक्षी समजला जाणारा शिरपूर साखर कारखाना पुन्हा सुरू होणार। मध्य प्रदेशच्या एका खासगी कंपनीला 20 वर्षांसाठी कारखाना भाडेतत्वावर देण्यात आलेला आहे। 10 दिवसांमध्ये साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला पाडणार। सदानंद कदम यांची हायकोर्टात प्रतिज्ञापत्रामधून लेखी हमी। वाशिमच्या पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ उपसण्याचं काम समता फाउंडेशनकडून सुरू। शेताची पत सुधारत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा गाळ मोफत आपल्या शेतामध्ये टाकण्याचं फाउंडेशनचं आवाहन।